जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. खरंच मराठ्यांना आरक्षण पाहिजे का? कारण की कोणत्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे? आपलेच काही मराठा बांधव मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत. प्रत्येक समाजात 4-5 नासके कांदे असतात. त्या संदर्भात हा व्हिडिओ मी एक बनवण्याचा पीके प्रोडक्शन यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. ती संगीता वानखडे खरंच ती जातीनं मराठा आहेत का? तिच्यामध्ये काहीतरी मराठ्यांचे गुण आहे का? ही महाराष्ट्रातल्या वाघिणीची संस्कृती असू शकत नाही. काय ती शिव्या देते, काय ती कुणाचा बाप काढते, कुणाच्या कुणावरही काहीही बोलते, तरी याच्यावर पोलीस कारवाई करू शकत नाही. मग जर एखादा मराठा समाजातला बांधव जर कधी बोलला तर तिला जसे काही आग लागल्यासारखं होतंय. संगीता वानखड्याला कोण बळ देतंय? याच्या मागचा मास्टर माइंड कोण? संगीता आंटी बस झालं. तू जर कधी असेच जर कधी व्हिडिओ टाकत असतील आणि जरांगे पाटलावर आणि 5 कोटी मराठा समाजावर जर बोलत असतील तर तुझ्या तोंडाला काळ फासल्याशिवाय राहणार नाही. आणि राहिला प्रश्न, तू एक स्त्री, त्या स्त्रीनं कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे. हा बेशक तू विरोधात जायचं तर विरोधात जा, पण त्याच्या संदर्भात का बरं तू विरोधात जात आहे? हो, आज आम्हाला 5 कोटी मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि ते श्री मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून श्री मनोज जरांगे पाटील आम्हाला मिळवून देणार आहेत. तू त्यांच्या विरोधात का बरं जाती? ठीक आहे, तुला आरक्षण लागत नसेल तर तुला आरक्षण लागत नाही तर तू तुझं थोबाडं बंद ठेवून तर थोबाड्यात 2 मुस्करीत वाढलं जाईल. आणि कोण ते नवनाथ वाघमारे जरांगे पाटील यांना अटक करण्याची भाषा करत आहे. हड्डी फेकली की समाजामध्ये नवनाथ वाघमारे आपण ओबीसी थे, आपण जेवढी मर्यादा आहे तेवढीच बोला. श्री मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी ओबीसी मधून आरक्षण आम्हाला लागतं या संदर्भात उपोषणाला बसले. सर्वांचा अधिकार आहे या संविधानामध्ये उपोषणाला बसण्याचा आणि मागण्या सरकारकडून प्रामाणिकपणाने त्या मागण्या पूर्ण करण्याचा हा संविधानामध्ये हक्क आहे. श्री मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले, ओबीसीवर टीका नाही केली, कोणत्या समाजावर टीका नाही केली. का बरं मग तुम्ही पोलिसांना निवेदन देताय? तू नवनाथ वाघमारे तुझी अवकात नाही तेवढी आणि तू बोलतो केवढं? तू जेवढी हड्डी फेकली तेवढंच बोल. हो, तुम्ही उपोषणाला बसा. कधी श्री मनोज जरांगे पाटील यांनी विरोध केलेलाच नाही. मग तुझं काय काम? संगीता वानखडे झाली, नवनाथ वाघमारे झाले, लक्ष्मण हाकेस झाला, प्रसाद लाड आला की त्याचे लाड पुरायला जाणार नाही. अरे तुझी अवकात आहे का? तू मागच्या दारानं आला, तुला लाज वाटते का? काय बोलतोय काय नाही? येतो अंतरावली सराटीला येऊन बघ काय हाल चालू आहे. श्री मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत 103 आमचे मराठा बांधव उपोषणाला बसलेले आहेत. 4 दिवस उपोषण करून बसा, मग समजेल काय असतं हे. मराठा समाजासाठी उपोषण करण्याची एक धमक असते. तुम्ही 3 घंटे सुद्धा उपोषण करू शकत नाही. आणि तो नवनाथ वाघमारे भाड खाऊ तू उपोषणाला बसला होता, तिथं पाणी वडापाव सगळं एकदम ओके मध्ये होत तुझं. मला हे समजत नाही, ओबीसी समाजाच्या घटकामध्ये 438 ओबीसी घटक आहेत, जाती. त्या जातीमध्ये सर्वसाधारण माणूस काही बोलायला तयार नाही. हे भाडकाऊ का बरं बोलते? याच्या मागचं कारण फक्त एवढं, त्यांना हड्डी फेकलेली आहे. श्री मनोज जरांगे पाटील यांनी एक ते तिरक डोळ्याचा आला आता. मी जरांगेला आरक्षण आहे म्हणजे न्यायच्या शेकोटीत कोण जरांगे? सदावरती तुझी अवकात नाही पाटलावरती बोलण्याची. तुला कोणा हड्डी फेकलेली हे सर्वांना माहीत आहे. आणि तू पाटलावरती ह्या करतो ह्या करतो. तुझी काय मजाल तुला श्री मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी गर्व वाटण्याची? ते बी अशी भाषामध्ये. तुला चोप देण्याची गरज आहे. आणि नवनाथ वाघमारे, संगीता वानखडे, तुम्हाला जाहीर आवाहन करतो, जर कधी तुम्हाला विरोधात जायचं कारण काय हे स्पष्ट करावे, अन्यथा मराठा समाजाच्या तुमचा काय स्कॅम होऊ शकतो, पोलीस तक्रार आम्ही नक्की करणार. अरे संगीता वानखडे, तू मराठ्याला आरक्षण मिळवून देणार आहेत का? मराठा समाजाने स्वतः श्री मनोज जरांगे पाटील यांना नेता मानलेला आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण का बरं लागतं का बरं नाही याचं या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगतो. जो गोरगरीब मराठा आहे त्यांच्याकडे आज शेती उरलेली नाही, ते बेरोजगार आहे, त्यांना आरक्षणाची गरज आहे. जे श्रीमंत मराठा आहे त्यांना गरज नाही. पण हो, त्यांना गरज नाही असं पण जो बाकीचा गोरगरीब मराठा आहे त्यांनी काय करायचं?
फाशी घ्यायच्या का? श्री मनोज जरांगे पाटील गोरगरीब मराठा समाजासाठी लढत आहेत आणि त्याच्यामध्ये आमचेच काही भाडकाऊ, काही बाहेरचे भाडकाऊ, समाजामध्ये 4-5 नासके कांदे असतातच. पण श्री मनोज जरांगे पाटील एक, आम्हाला माहिती आहे, आमच्यासाठी एकनिष्ठ मराठा जातीसाठी आजपर्यंत अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर जर कधी मराठा समाजाला जर कधी आरक्षणाची मागणी जर कधी कोणी करत असेल तर ते फक्त श्री मनोज जरांगे पाटील आहेत. आमचे आज आमदार खासदार मून गिळून गप्प आहेत. मग आम्ही कोणाकडे बघायचं? या सरकारमध्ये फक्त आणि फक्त आमचा मराठा समाजाचा वापर करून घेतला. श्री मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला दर्शक काही झालं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. श्री मनोज जरांगे पाटील यांची आज तब्येत खालवली आहेत. आज 4था दिवस उपोषणाचा आहेत. त्यांची तब्येत खालवली आहेत. 103 आमचे मराठा बांधव तिथं उपोषण करते आहेत, तर त्यांच्या तब्येती खालवल्या आहेत. तर स्ट्रेचर नाही, ॲम्ब्युलन्स, म्हणजे एक आम्हाला समजत नाही. आमच्या जीवावर सरकार स्थापन होऊ शकतं, पण आमच्या मराठा बांधवांना स्ट्रेचर सुद्धा मिळत नाहीये. ही किती दुःख अशी बातमी आहे. आमच्या समाजाला काय इग्नोर केलं जात आहे? आम्हालाही आज गरज आहे आरक्षणाची. फक्त मराठा समाजाला टार्गेट करतो. जय शिवराय.